ऋषी मुनी जपी तपी संन्यासी यांची देवता जर कोणती असेल तर ती भगवान शिवच आहे, की जो दिगंबर आहे, ज्याला कपड्याची गरज नाही, वस्त्राची गरज नाही, अलंकाराची गरज नाही, काहीच गरज नाही. त्याची पूजा करायची असेल तर मानसोपचारी पूजा केली जाते, त्याला क्षमारूपी जल अर्पण केलं जातं, त्याला भावसुमने मनसुमने त्याची पूजा केली जाते. तिथे भाव हसते, सुमन हसते, सुचित हसते. भाव म्हणजे मनाचा भाव, हा एक हात आहे, त्या हाताने पूजा. सुमन हसते म्हणजे शुद्ध मनाने त्याची पूजा. सुचित्त म्हणजे ज्याचं चित्त शुद्ध आहे, स्थिर आहे, त्या चित्ताने त्याची पूजा केली जाते. अशी मानस पूजा ज्या शिवाला लागते. षोडशोपचार म्हणजे हे सगळे शरीराचेच सहज प्रवृत्ती त्याला अर्पण करायची असते. इतका सोपा साधा देव, ज्याला कपडा सुद्धा नाही अंगावर द्यायचा. व्याघ्रांबर आहे, दिगंबर अवस्था आहे, पिंगट जटा आहे, स्मशानात राहतो, जिथे भूत राहतात असं म्हणतात. अण्णाभाऊ साठ्यांचे फार सुंदर वाक्य होतं की बुवा खरी भूत स्मशानात राहत नाही, ते अण्णाभाऊ साठे म्हणतात. खरी भूत तर या मुंबईत राहतात, जी माणसाला पिळून खातात. बघा, हा अण्णाभाऊ साठेंचा अनुभव होता. म्हणजे भूत स्मशानात राहत नाही, म्हणून आमचा देव भगवान शिव स्मशानात राहणारा देव आहे. आणि अशा देवाची भक्तीच फक्त पहिल्यांदा होती. एकमेव जगाचा देव भगवान शिवच होता ऋषी मुनींच्या काळामध्ये. मग ऋषी मुनी जपी तपी संन्यासी आराधना शिवाचीच करत होते. विष्णू पूजी ज्याचे पाय इतरांचा पाळ काय. पुराणामध्ये कथा आहे की बाबा सहस्त्र दळ कमळांनी विष्णू दररोज पूजा करायची भगवान शिवाची. एक कमळ कमी पडलं तर स्वतःचा नेत्र कमळ त्यांनी अर्पण केला. आता ही जी परिभाषा आहे, शरीर हे पूजा करण्याच्या लायकीच आहे. बघा, शरीरामध्ये हे जे डोकं आहे त्याला शिरकमल असं म्हणतात, हे जे डोळे आहेत त्याला नेत्रकमळ असं म्हणतात. म्हणजे शरीर काय कमी किमतीचं आहे. शरीर उत्तम चांगले, याच्या इतकं चांगलं दुसरं काहीच नाही. पण हे जर व्यसनाधीन झालं तर याच्या इतकं खराबही काहीच नाही. शरीर रोगांचे भांडार, बहुरोगाचे भांडार नाशिवंत हे शरीर. पण याला शिरकमळ म्हणले, याला नेत्रकमळ म्हणले डोळ्याला, याला मुखकमळ म्हणले, याला करकमळ म्हणले, आणि पायांना चरणकमळ म्हणलेलं आहे. किती पवित्र आहे शरीर सांगा. मग हे अर्पण करायचे भगवान शिवाला, तर ही पूजा महात्मा विश्वेश्वरांनी सांगितली. मग हरळय्या जेव्हा महात्मा विश्वेश्वरांच्या भेटीला येतो, महात्मा विश्वेश्वर अशा प्रकारची पूजा लोकांना सांगत होते की तुला महादेवाने कोटी उपकारण करस्थळी शंकर ठेविला. आपल्या हातावर शंकर दिलाय आपल्या सद्गुरूने. देव आपल्या हातावर आहे, त्याचीच पूजा करायची. ब्रह्मांडाचं प्रतीक तो आहे, त्याच्याकडे पाहायचं, त्याची पूजा करा. तुम्हाला मंदिरात जायची गरज. बघा किती शोकांतिक आहे. नामदेव महाराज एवढे निश्चित भक्त होते विठ्ठलाचे की ज्यांच्या हाताने 5 वर्षाचे नामदेव महाराज असताना देवाने दूध पिला असताना. सांगणं सोपं आहे. कथा सांगतात लोक, फार रमणीय सांगतात, रंगवून सांगतात, डोळ्यात पाणी आणून सांगतात. ज्या नामदेवाच्या हाताने दूध पिता विठ्ठल, त्या नामदेव महाराजाला सुद्धा मंदिरात जाता आलं नाही. नामदेव पायरी आहे बघा तिथे विठ्ठलाच्या मंदिरासमोर, आहे की नाही? कारण ते शिंपी होते. चोखोबारायांना मंदिरात जाता आलं नाही. नामदेवाच्या पायरीच्या अलीकडे चोखोबारायांचं मंदिर आहे किंवा तिथं समाधी आहे त्यांची. म्हणजे एवढे नामदेव महाराज जगामध्ये डंका पिटवला ज्या नामदेव महाराजांनी. ते नामदेव महाराज सुद्धा महान शिवभक्त होते. पण हे लपवलं बाजूला. नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर आहे की नाही? विसोबा खेचर, जे षडस्थळी नावाचा ग्रंथ लिहिला, मराठीतला पहिला ग्रंथ आहे मराठीतला. षडस्थळी म्हणजे षटस्थळ, भक्तस्थळ, माहेश्वर, प्राणलिंगी, प्रसादी, शरण आणि ऐक्य या स्थळांचं वर्णन आहे. 6 स्थळांचं तो ग्रंथ लिहिणारे विसोबा खेचर हे नामदेव महाराजांचे गुरु. जो विठ्ठल 5 वर्षाचे नामदेव महाराज असताना नामदेव महाराजांच्या हाताने दूध पितो, खीर खातो, अशी नामदेव महाराजांची एवढी भक्ती आहे. त्या नामदेव महाराजांना सुद्धा देवाचं दर्शन घ्यायचं असेल, खरा देव ओळखायचा असेल तर इथं औंढ्याला यावं लागलं. सांगा तुम्ही कोण होते औंढ्याचे विसोबा खेचर? महान शिवभक्त होते. त्यांच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाने नामदेव महाराजांना इकडे औंढ्याला पाठवलं असं म्हणतात. सांगा मग देव कळाला होता का? इथे जेव्हा आले तेव्हा पिंडीवर पाय, पिंडीवरी ठेवणी पाय, पिंडीवर पाय आहेत विसोबा खेचरांचे. नामदेव महाराजांना वीट येते ते म्हणतात, अरे मला तर तुझ्याकडे गुरु म्हणून पाठवले. असं गुरु असतो, देवाच्या पिंडीवर पाय ठेवतो. तेव्हा म्हातारा झालं तर मला काही ताकद नाही पाय उचलून ठेवायला, असं कर ना, तूच पाय उचलून ठेव माझे, मला उचलत नाही. दोन्ही पाय उचलले बाजूला ठेवले तर तिथे सुद्धा पिंड, परत उचलून इकडे ठेवलं तर तिथे सुद्धा पिंड. असे 12 ठिकाणी ठेवले, 12 ज्योतिर्लिंग झाले असं. जिथं पाय ठेवा तिथं पिंड. मग थकले शेवटी ते म्हणले बा असंच रिता ठाव नाही उरला शंकर जडी काष्टी भागला. तो नाही असं एकही ठिकाण आहे. म्हणून महात्मा विश्वेश्वर म्हणायचे मग तुझा देव तुझ्या जवळ आहे. काय कवे कैलास. फार थोडक्यात घेणार आहे मी या सगळ्या गोष्टी. तसं तर 5ला सुरू झाला असतं, 5:30ला तर अगदी जन्मापासून घेतलं असतं. आणि ते बोलता येईल प्रसंगानुसार.
तुझ्या देव तुझ्या जवळ आहे, कायकवे कैलास, कर्म हीच क्या, श्रमाची प्रतिष्ठा करणारे पहिले महामानव महात्मा विश्वेश्वर. तू जे कायक करत आहेस ते शुद्ध कायक असू दे, तुझं काम तुझं शुद्ध असू दे, शुद्ध भावनेने असू दे, तुला कोणी देवळात जायचे नाही. संत सावतामाळ्यांनी हाच महात्मा विश्वेश्वरांचा विचार उचलला आणि कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी म्हणाली. नरहरी सोनारांनी महात्मा विश्वेश्वरांचाच हा विचार उचलला कायकवे कैलासचा. आणि ऐरण हातोडा कातरी रामनामे सोने चोरी नरहरी महाराज म्हणाले. म्हणजे सगळ्या संतांनी जे अकरा पगड जातीचे संत झाले ना, अहो संतांच्या मागे सुद्धा जात लावली. आणखी काय सांगावं तुम्हाला, महात्मा विश्वेश्वरांनी जातीपातीचं सगळं उच्चाटन केलं. हरळया जेव्हा भेटायला येतात दररोज पूजा करायची. हरळया चांभार होते, अंत्यज होते, चांभाराला स्पर्श सुद्धा करून घेत नसत लोक. म्हणजे तुम्ही खालच्या जातीचे म्हणून वर्ण व्यवस्था होती आलेली सुरुवातीपासून. ब्राह्मण वैश्य, ब्राह्मण वैश्य मुखमासित बाहू राजन्य कृतः उरु तद्वैश्य शूद्रो पदभ्याम अजायते. म्हणजे ब्राह्मण हे मस्तकापासून निर्माण झाले, क्षत्रिय हे बाहूपासून निर्माण झाले, वैश्य पोटातून उदरातून निर्माण झाले आणि शूद्र हे पायातून निर्माण झाले, अशी मनुस्मृतीची बडबड. म्हणजे अशा चार ठाणी काढल्या. आणि मग वरचे ते उच्च नीच हा जो भाव लावला, तर तो भाव महात्मा विश्वेश्वरांनी नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हरळया भेटायला येतो ना, त्यावेळेस महात्मा विश्वेश्वर असे उठून उभे राहतात. आता वास्तविक पाहता महात्मा विश्वेश्वर हे विजय राजाचे प्रधानमंत्री, पंतप्रधान. एका राजाच्या डोक्यावरती सोनेरी मुकुट, अंगावरती भरजरी वस्त्र, राजवस्त्र अंगावर असणारे ते महात्मा विश्वेश्वर भस्मधारी हरळया पाहिल्याने उठून उभे राहिले आणि हरळयाला महात्मा विश्वेश्वरांनी हात जोडून शरणू शरणार्थी हरळय्या असं म्हटलं. आणि हे वाक्य कांबळे सर हरळयाच्या मनाला जमलं की एवढा मोठा माणूस, राजगादीवरचा प्रधान माणूस, माझ्यासारख्या सामान्य माणसाला लोक मला रस्त्यावर सुद्धा फिरू देत नाही. दैनीय अवस्था होती. रस्त्याने फिरायचं तर पाठीमागे झाडू बांधलेला असायचं, थुंकायचं असेल तर गळ्यामध्ये मळकं बांधलेलं असायचं आणि त्याच्यात थुंकायचं. म्हणजे तुमच्या चालण्याने रस्ता सुद्धा वाटतो, तुमच्या थुंकण्याने रस्ता सुद्धा वाटतो. तुम्ही चालला तर तुमचं तुम्ही झाडून काढा, अशी अवस्था होती त्या काळात. वर्ण व्यवस्था असल्यामुळे हरळयाचं मन भरून आलं आणि घरी गेली. आपल्या पत्नीला सांगितलं, अगं आज फार मोठा चमत्कार आहे. महात्मा विश्वेश्वरांनी बसवण्णांनी मला उठून शरणार्थ केला आणि कवटाळलं मला छातीसी, काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी हा पायी जीव थोडा. ही अवस्था झाली. आणि मग आपल्या पत्नीला म्हणाले, सांग आता, आलिंगन ज्या छातीला मिळालं माझं, मी पवित्र झालो, माझं शरीर पवित्र झालं. महात्मा बसवण्णाचं किती शरीर पवित्र आहे. या शरीराने आपण काय द्यावं म्हणजे त्यांना उतराई होता येईल. आपण हरळय्याची पत्नी हुशार होती आणि सगळ्याच पत्नी हुशार असतात म्हणून तर मोकळा सर बसल्या बसल्या म्हणाले, खाली सत्कार करा, नका येऊ देऊ, कारण बिचारी अर्धांगिनी आम्ही पाहतोय. मी जसं हिंगोलीत आलो 1993 पासून, 99 पासून, 2000 पासून ही जोडी ना, लाडके पाटील तरी म्हणले कुठलाही कार्यक्रम असू दे ही जोडी चुकवतच नाही. कोणी बोलवा न बोलवा, नुसतं माहीत झालं का सर तुमचं 2 दिवस झालं व्हॉट्सअप बंद आहे, संपर्क होत नाही, तुम्हाला मेसेज मी पाठवला. मलाही भीती होती सर की नाही, पण पहा म्हणजे मनाचा निर्मळपणा असला का माणूस उच्च नीच मोठेपणा लहानपणा या गोष्टी सगळे विसरून जातो. बोलवलं काय, अलभ्य लाभाचा हर्ष खेद नानी चित्ती शिवळ पाणी स्मरे सदा. पत्नी हुशार असते. ती म्हणाली, अहो असं करूया का, आपण चांभार आहोत, रोज चर्म रांधतो आपण, मग आपल्या अर्पण करू. मग ती म्हणाली, ठीक आहे, तू नाजूक आहेस. आमच्या राव साहेब तसंच म्हणतो, तू नाजूक आहेस, मी काय करतो, माझ्याच मांडीचे काटाळे काढतो. आता ते तुम्ही म्हणतात ना सर, आणि हे वास्तव का कपोल कल्पित नाहीये. सरांनी एक शंका व्यक्त केली की बाबा हे कदाचित दंतकथा असेल किंवा काय असेल नसेल, कारण शरण चरित्र जे आहे महात्मा विश्वेश्वरांच्या शरण शरणींचं हे ऐतिहासिक आहे, कपोल कल्पित नाही. पुराणातल्या कथा नाही, त्या वास्तविक आहे. त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या, कुठलंच महात्मा विश्वेश्वरांच्या जीवन चरित्रामध्ये कपोल कल्पित पात्र नाही. वास्तविक पाहता महात्मा विश्वेश्वर कपोल कल्पित नाही, हे करते सुधारक होते, बोलके सुधारक नव्हते. प्रत्येक गोष्ट त्यांनी अनुभवली, केली आणि मग जगाला सांगितलं. हरळया म्हणाला, माझ्या मांडीचं कातडं काढतो आणि त्यांना जोडे केले आपण आणि मस्त जोडे घेऊन जाऊ, उद्या सकाळी दरबारामध्ये त्यांना अर्पण करू. ती म्हणली, बरं आहे, मला नुसतं अर्धांगिनी म्हणता का, मग आपण धर्मपत्नीला अर्धांगिनी म्हणतो. आता सर्वांगिनी हा शब्द आला, अर्धी नाहीच आहे, सर्वांगिनी म्हणा, ऐकी तरी म्हणा स्टेजवरती सर्वांगिनी. ती म्हणाली, मला अर्धांगिनी म्हणतात तुम्ही एकटेच तुमच्या मांडीचं
अहो असं करा ना, तुमच्या उजव्या मांडीचं काढा, माझ्या डाव्या मांडीचं, म्हणजे पुन्हा डावा उजवा असणार का तिच्या बोलण्यात. म्हणजे स्त्री ही डावी आहे असा समज त्या काळात होता. तुमच्या उजव्या मांडीचं, माझ्या डाव्या मांडीचं. अरे आपल्याला कुठे तेवढं काय कळतंय, उजवं डावं कशाला म्हणायचं. महात्मा विश्वेश्वरच उजवं डावं म्हणत नाहीत. उजवे वाम अवघे एकच अंग, गुरु तुकोबाराय जसे म्हणाले. डावं उजवं काहीच नसतं ना, हे दोन्ही हात आपलेच आहेत. मग डावा उजवं कशा, दान देताना आपण उजव्या हाताने देतो बघा. महात्म्यांच्या दृष्टीने हे डावं उजवं काहीच नसतं. घेताना आपण उजव्या हाताने घेतो प्रसाद. डावा हात पुढे केला तर आपण मागे घेतो हात. नवरी नवरदेवाला स्टेजवर चढायचं असेल तर आमचे श्याम स्वामी असतील, संजय मेथेकर सर असतील, लगेच म्हणतात उजवा पाय ठेवा चौरंगावर. महाराज म्हणतात, स्वामी पुरोहित म्हणतात उजवा पाय नवरी लावतात उजवा. एखादी नवरी खड्याळ असेल ना, महात्मा बसवेश्वरांची चरित्र ऐकलेली, तर ती म्हणजे महाराज डावा काय माझा नाही का. डावा उजवा महात्मा बसवेश्वरांच्या दृष्टीने संतांच्या दृष्टीने काहीच नाहीये, सगळं आपलंच शरीर आहे. डावा उजवा कसं म्हणतात त्याला. चला, तरीही दोघांनी आपल्या एका मांडीचं कातड काढलं, ते मस्त राबवलं, त्याचे जोडे बनवले आणि एका सुंदर पात्रामध्ये घेतले, ते टोपल्यामध्ये घेतले, मस्त असं रेशमी वस्त्र त्याच्यावर टाकलं, ते दोन्ही जोडे ठेवले, त्याला फुलं अर्पण केले आणि डोक्यावर घेऊन तो हरडैया दरबारामध्ये दुसऱ्या दिवशी निघाला महात्मा बसवेश्वरांना ते जोडे अर्पण करण्यासाठी. रस्त्याने येत असताना मंचांना भेटला. तिथं सुद्धा होते बरं का महात्मा बसवेश्वरांना विरोध करणारे. प्रत्येक महापुरुषाला विरोध करणारे होते. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा मारणारा मंगळाची गोवा होताच, काठीने मारायचा. तरी जगद्गुरु तुकोबाराय रात्री जाऊन त्याच्या लोणी आणि हळद त्याच्या खांद्याला लावायसाठी जातात त्याच्या घरी. मंगळाची गोवा तुम्ही आज कीर्तनाला आला नाही, तुमचे हात दुखत असतील म्हणून आलो. तशीच अवस्था महात्मा बसवेश्वरांची होती. मंचांना हे ते इतके जळायचे. तो लगेच आला, हरडैया म्हणा कुठे निघालास. तो म्हणाला आमच्या कातड्याचे जोडे केले आणि महामानव बसवण्णाला हे अर्पण करण्यासाठी मी झाले. आणि इकडे ते त्याला काय देतोस, मी घालून पाहतो. त्याने घेतले, ते खाली टाकले. पण तो हरडैया हात जोडून विनंती करतो, नाही 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 असं करू नका, वाटल्यास तुम्ही आम्हाला काय शिक्षा करायची ते करा. आला कसा तरी बिचारा दरबारात महात्मा बसवेश्वर बसलेले होते आणि जोडे पाहिले डोक्यावर घेतलेले आणि महात्मा बसवेश्वरांच्या पायाजवळ असे ठेवले हरडैयाने आणि त्यांच्या पत्नीने. महात्मा बसवेश्वर म्हणाले काय आहे. तर तो म्हणाला, अण्णा आमच्या कातडीचे जोडे तुम्हाला आणलेले, काय द्यावं तुम्हाला. तुम्ही एक काळ कवटाळलं मला, एक अंत्यज असताना, हलक्या जातीचा असताना, ही भेट आमची कृपया स्वीकारा. महात्मा बसवेश्वर तटकन उभे राहिले, डोळ्यात पाणी आणलं, हात जोडून हरडैयाला म्हणतात, हरडैया असं नको, अरे तू महान शरण आहेस. म्हणजे शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही आणि मजहून लहान कोणी नाही, हे एक वचन महात्मा बसवेश्वरांचं कन्नडमध्ये आहे. येदू यार हे कोण असं काय म्हणतात. हा माझा ऐसाची म्हणवा गुडल संगम देवा. प्रत्येक जीवामध्ये माझा शिव आहे. हरडैया तुझ्यात सुद्धा आहे. ताई नेने, तंदी नेने, बंधू नेने, बळग नेने, नी नल्लते मत आरू इल्लय्या नमो गुडल संगम देवा. अरे तुझ्यात माझा शिव आहे, मातेत एखाद्या माझा शिव आहे, माझ्या बहिणीत आहे, माझ्या भावात आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणात माझा शिव आहे. तुझ्याशिवाय मला कोण आहे. नी नल्लते मत आरू इल्लय्या नमो गुडल संगम देवा. हालळद्दू निरळद्दू. कळलं तुम्हाला. कन्नड मधला आहे, इथे दोघं जण आहेत कन्नड जाणणारे. मला वाटतं बरोबर सरांना येत असेल कदाचित, का नाही ताईला येते का. चला, या वचनाचा अर्थ असा आहे की बाबा तूच माझी माता, तूच माझा पिता, तूच बहिणी बंधू चुलता, तुला काय करायचे ते कर माझ्या पावन शिवा. दुधात बुडव किंवा पाण्यात बुडव, मी तुझाच आहे. हरडैया तू माझा आहेस, मी तुझा आहे. आणि तुझे हे एका शिवभक्ताचे जोडे अरे मी पायात घालावेत का. की ज्या शरीरावर दररोज भस्म लावल्या जातं, ज्या मुखातून दररोज पंचाक्षरी मंत्राचा ओम नमः शिवायचा जप केला जातो, इतकं पवित्र शरीर, धन्य धन्य ते शरीर. मुखी मंत्र पंचाक्षर, भाळी भस्मलिंग गळा, ज्याच्या मस्तकावर भस्म आहे, गळ्यामध्ये शेवटी रुद्राक्षांच्या माळा, त्या पवित्र शरीराचे जोडे तू बनवून आणल्यास. आणि इतकं पवित्र शरीर, ज्या शरीरातून दररोज ओम नमः शिवायचा कदाचित रोमारोमातून आवाज येत असेल, ते जोडे मी पायात घालावे. आणि इकडे ते जोडे बघा महात्मा बसवेश्वरांच्या मनात बसवेश्वर हातात घेतात आणि त्याला वंदन करतात आणि ते जोडे आपल्या डोक्यावर घेतात. हरडैयाच्या कातड्याचे जोडे डोक्यावर घेतात. हरडैया डोळ्यात पाणी आणतो त्याची पत्नी आणि त्या दिवसापासून हरडैया ठरवतो, अण्णा तुम्हीच माझे शिव आहात. मला प्रत्यक्ष शिवदर्शन तुमच्या रूपाने झालेलं आहे. एवढी समता ज्या महात्म्याच्या ठिकाणी आहे, काय द्यावं.